राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची निर्मिती आणि त्यानंतर त्यांनी राज्यात सुरू केलेला कारभार याचा प्रत्यय जवळपास मागील 1.5 ते 2 वर्षांपासून महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्याच प्रकारे येतोय। राज्यात घडलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणं हा तर जणू नित्याचाच खेळ या राज्यामध्ये झालाय। नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या लाटेत आरोग्य सुविधांमधले होत असलेल्या टंचाईवरून केंद्र सरकारवर आरोप करण्यात राज्य सरकार दंग होतं। मात्र या सगळ्या बाबींमध्ये नुकसान सर्वसामान्य जनतेला झालं हे वास्तव आहे। हे सगळं सांगण्याचा आजचा प्रपंच इतक्यासाठीच की राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा आणखीन एक मोठा फटका राज्यातील जनतेला बसण्याची भीती आता व्यक्त करण्यात येते। याबाबतच आजच्या लाईव्हमधून जाणून घेऊयात। नमस्कार, दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार। मागील 2 वर्षांपासून अनेक नैसर्गिक आणि काही मानवनिर्मित आपत्तींसह कोरोनासारख्या महामारीला धीरोदात्तपणे समोर जाणाऱ्या महाराष्ट्राची आता राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे अंधकाराकडे वाटचाल सुरू झाली आहे। महाराष्ट्रावर आता विजेचं संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पावसामुळे निर्माण झालेला कोळसा टंचाईमुळे महानिर्मितीकडे काही मोजके दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे। राज्याच्या विविध भागातील औष्णिक विद्युत केंद्र जवळपास 5 संच हे कोळसा नसल्यामुळे बंद पडल्याचं समोर आल्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये लोडशेडिंगचं संकट उभं राहण्याची चिन्ह दिसत आहेत। अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे। दरम्यान महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या परिस्थितीतून पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता सुरू झाली आहे। ती शक्यता दिसून येते। साधारणपणे महाराष्ट्र सरकारला किंवा महाराष्ट्रातील जनतेला जितक्या आवश्यक तो कोळसा आहे किंवा राज्यासाठी आवश्यक जी वीज आहे ती 3 समूहांकडून विकत घेतली जाते। त्यामध्ये NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स जसे की अदानी, साईवर्धन वगैरे आणि महाराष्ट्रातील महाजनको या 3 समूहांचा त्यामध्ये समावेश आहे। या विजेपैकी 40% वीज ही महाजनकेकडून तर उर्वरित 60% वीज ही इतर 2 समूहांकडून महाराष्ट्र सरकार विकत घेतं किंवा महाराष्ट्राला ती उपलब्ध होते। दरम्यान राज्यात होत असलेल्या कोळसा टंचाईवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही मंडळींकडून काही नेत्यांकडून केंद्र सरकारवर टीकेचे वाग्बाण सोडण्यात आलेले आहेत। केंद्र सरकारच्या वतीनं राज्यांना करण्यात येत असणारा कोळसा पुरवठ्यांमध्ये महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला जात असून केंद्र सरकार कोळसा पुरवठ्यात महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याची टीका काही राजकीय नेत्यांनी केली आहे। मात्र ऊर्जा विभागातील काही तज्ज्ञांनी या संकटावर आपली भूमिका व्यक्त करताना या सगळ्या गोष्टीला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे असं म्हटलंय आणि या सगळ्याच प्रकाराची जबाबदारी राज्य सरकारनं घेणं आवश्यक आहे किंवा ही त्यांची जबाबदारी आहे असंही म्हटलंय। मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये राज्यातील संभाव्य भारनियमन आणि सध्या निर्माण झालेलं कोळसा संकट यावर महाराष्ट्रातील काही राजकीय मंडळींनी केंद्र सरकारवर टीका केली, जसं मी पूर्वी पण नमूद केलं होतं। त्यांनी त्यामध्ये जरी धन्यता मांडली असली तरी यातील मूळ कारणं ही रंगवून दाखवण्यात येत असलेल्या वास्तवापासून कित्येक पट दूर आहेत। मुळात वीज निर्मितीसाठी केंद्र सरकारच्या ऊर्जा विभाग आणि संबंधित विभागाकडून कोळशाचा पुरवठा केला जातो। त्याकरिता राज्य सरकारनं केंद्र सरकारला पैसे देणं हे आवश्यक आहे, कारण हा थेट कोळसा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे। त्यामुळे केंद्र सरकार आणि संबंधित विभागाला या कोळशासाठी रक्कम अदा करणं हे क्रमप्राप्त आहे। मात्र केंद्र सरकारने केलेल्या कोळसा पुरवठ्याची खूप मोठी रक्कम राज्य सरकारकडे प्रलंबित आहे ही वस्तुस्थिती अनेक राजकीय मंडळींनी देखील खासगीत बोलून दाखवली आहे। मात्र आपल्या चुका सोयीस्करित्या बाजूला सारून राज्य सरकार या परिस्थितीची जबाबदारी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे राज्य सरकार ही जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न करते असा आरोप विरोधकांच्या गोटातून करण्यात आलाय। तर केंद्र सरकारवर करण्यात आलेल्या या सगळ्या आरोपांवर बोलताना ऊर्जा विभागातील एका ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञाने कुठलंही यामध्ये त्यांचं नाव न घेता आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कोळसा तुटवड्यामुळे राज्यातील काही वीज निर्मिती संच बंद पडल्याचा दावा मागील अनेक दिवसांपासून करण्यात येतोय। मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात विजेची मागणी यावर्षीप्रमाणेच कमी होते ही वस्तुस्थिती आहे। मुळात जेव्हा कोळशाचा नियमित पुरवठा होतो तेव्हा त्याचं सुयोग्य नियोजन करून त्याचा साठा करणं ही राज्याची जबाबदारी आहे, जेणेकरून त्या कोळशाचा वापर तुटवडा निर्माण झाल्यानंतर करता येतो। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अशा प्रकारचं कुठलंही नियोजन महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं नाही असं त्या ऊर्जा तज्ज्ञांनी आमच्याशी बोलताना म्हटलं।
तसंच राज्यातील विजेची मागणी आणि त्या प्रमाणात होणारा पुरवठा बघता राज्यात कुठलंही औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र किंवा कुठलाही संच बंद करण्याची आवश्यकता भासणार नाही, असंही त्यांनी यावेळी आमच्याशी बोलताना स्पष्ट केलं आहे. दरम्यान काही आकडेवारी आहे ज्याच्यावर आपण नजर टाकणं हे फार महत्त्वाचं आहे. सध्या जी आकडेवारी आपल्याला तुमच्या स्क्रीनवर दिसते त्यावरून तुम्ही सध्याची वस्तुस्थिती आणि सर्व बाबींचा विचार करू शकता. वाढीव बिलांचा त्रास, वीज जोडणीतील अनियमितता, नव्याने उभारी घेऊन वाहणाऱ्या उद्योजकांना वीज तोडणी आणि त्यासंबंधी होणाऱ्या घटनांमुळे होणारा मनस्ताप, या सर्व बाबींकडे राज्य सरकार आणि राज्याचे महान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यामध्ये होऊ घातलेल्या वीज निर्मिती संकट आणि भारनियमाची जबाबदारी स्वीकारून त्यावर योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर करणं याचं दायित्व हे राज्य सरकारचं आहे आणि राज्य सरकारनं ते दायित्व योग्यरित्या निभावावं अशीच अपेक्षा यावेळी सर्व व्यक्त करतात. दरम्यान काही मुद्दे, काही गोष्टींचा विशेषत्वानं राज्य सरकारनं विचार करायला हवा. त्यामध्ये मागील अनेक कालावधी मागच्या वर्षी विशेष करून जेव्हा लॉकडाऊनची स्थिती महाराष्ट्रामध्ये होती तेव्हा वाढीव वीज बिलांचा खूप मोठा प्रश्न, खूप मोठा वाद त्यावेळी उद्भवला होता. अनेक नागरिकांना, अनेक वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापराच्या कित्येक पट अधिकची वाढीव रकमेची बिलं त्या काळामध्ये देण्यात आली होती. यावर तोडगा काढण्याऐवजी विशेष कुठलंही सहकार्य राज्य सरकारच्या वतीनं त्यावेळेस आम्हाला करण्यात आलं नाही, असा आरोप काही उद्योजकांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना केला होता. त्यासोबतच वीज जोडणीतील अनियमितता, जसं मी पूर्वी पण म्हटलं की राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही योग्यरित्या, नियमितरित्या वीज पुरवठा होत नाही आणि त्यामुळे अनेक मोठे प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतात. शेतीचा प्रश्न असेल, पाण्याच्या टंचाईचा प्रश्न असेल किंवा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींना वीज जोडणी आणि विजेचा नियमित पुरवठा या गोष्टी जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींवरही राज्य सरकारने आणि पर्यायानं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते त्यांचं कर्तव्य देखील आहे. तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की व्यक्त करा. यासारख्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी MahaMTBचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.